शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पुणे जिल्हा व खेड तालुका यांच्या वतीने 24 डिसेंबर 2024 रोजी राजगुरुनगर येथे राष्ट्रीय ग्राहक हक्क दिन साजरा करण्यासाठी राजगुरुनगर मार्केट यार्ड शिवसेना शाखा एसटी बस स्टँड राजगुरुनगर या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, हुतात्मा राजगुरू भगतसिंग, सुखदेव राजगुरू, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून जागो ग्राहक जागो, सुजाण ग्राहक बना, गिऱ्हाईक बनू नका या संकल्पनेतून शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष अंकाचं प्रकाशन शिवसेना खेड तालुका प्रमुख श्री रामदास आबा धनवटे, शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष जिल्हा संघटक बाळासाहेब ताये, कक्ष उपजिल्हा संघटक बाळासाहेब गारगोटे, कक्ष जिल्हा प्रसारक मनोहर गोरगल्ले, माननीय कक्ष उपजिल्हा प्रमुख सुदामराव कराळे, माननीय कक्ष खेड तालुका प्रमुख मानवाधिकार मीडिया महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री दत्ताभाऊ कंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आलं। या प्रसंगी खेड तालुका सहसंघटक चंद्रकांत भोर, कक्ष खेड तालुका सहसंघटक बाळू तिटकारे, राजगुरुनगर शहर कक्ष सहसंघटक अशोक वाळुंज, सचिन राक्षे, निलेश वाघमारे, जयश्री डोके, ताराबाई खडवे, शाखा प्रमुख दत्ता हार्दे, किरण साबळे, काळूराम थोरवे, बाळासाहेब येवले, शाखा प्रमुख तुकाराम भांबुरे। यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती राजगुरुनगर एसटी स्टँड ते राजगुरुनगर बाजारपेठेतून पदयात्रा करत शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाच्या अंकाचं ग्राहकांना, नागरिकांना, शेतकऱ्यांना परिपत्रक जनजागृती करत वाटप करत खेड पंचायत समिती येथे शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी यांचं स्वागत खेड तालुका प्रांत अनिल दवडे साहेब, तहसीलदार ज्योती देवरे मॅडम यांनी केलं। यावेळी खेड तालुक्याचे आमदार श्री बाबाजी शेठ काळे यांनी खेड पंचायत समितीमध्ये आवारात अन्नधान्य पुरवठा, दस्त नोंदणी विभाग, महाराष्ट्र कृषी विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग, भारतीय डाक विभाग, लेख लाडकी योजना, वैद्य मापक शास्त्र विभाग यांचे स्टॉलला भेट दिली। पंचायत समिती हॉलमध्ये विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। यावेळी पदाधिकारी मान्यवरांचा सत्कार समारंभ व ग्राहकांसाठी जनजागृती कार्यक्रम, ग्राहकांच्या विविध मागण्या मान्य करण्यासाठी प्रांत साहेब, तहसीलदार मॅडम यांना शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष पदाधिकारी यांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि माजी मुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली ग्राहक संरक्षण कक्षाच्या माध्यमातून खेड तालुक्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये ग्राहक संरक्षण कक्षाच्या अंकाचं या ठिकाणी प्रकाशन आज होत आहे। त्यानिमित्तानं ग्राहकांची जागरूकता, त्यांचे जे हक्क आणि कर्तव्य आहे त्याच्या बाबतीतली सर्वसामान्य माणसाला जागरूकता व्हावी यासाठी या ग्राहक संरक्षण अंकाचं उद्घाटन या ठिकाणी होत आहे। त्यानिमित्ताने बाळासाहेब ताये, गारगोटे साहेब, मनोहर गोरगल्ले, सुदामराव कराळे, गोरडे, चंद्रकांत भोर, समीर डांगले, दत्ता कंद, वैभव जाधव, दत्ता भांबुरे, गोरडे करे आणि सचिन राक्षे, निलेश वाघमारे, केडी पाटील, अशोक वाळून आणि सर्वच सहकारी मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये आज खेडच्या परिसरामध्ये ग्राहकांना त्यांचे हक्क आणि कर्तव्य याची जाणीव करून देऊन समाजामध्ये सध्या जी ग्राहकांची फसवणूक चालू आहे त्याच्या बाबतीतली जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने आज एक चांगल्या पद्धतीचा उपक्रम सगळ्या कार्यकर्त्यांच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून संपन्न होतो आहे। एस टी स्टँडपासून त्याची सुरुवात झालेली आहे आणि त्या बाबतीत कार्यकर्त्यांना अतिशय जागरूकतेने या ठिकाणचे आमचे जे पदाधिकारी मंडळी आहेत त्यांच्या माध्यमातून हस्तुत्य अशा पद्धतीने कार्यक्रम खेडमध्ये राबवला जातो आहे। त्यानिमित्ताने प्रचंड अशा पद्धतीचा प्रतिसाद निमित्ताने पाहतो आहे। ग्राहकांना त्यांच्या हक्काची आणि कर्तव्याची जाणीव करून देऊन भविष्यकाळामध्ये त्यांची फसवणूक होणार नाही किंवा ग्राहक जागरूक होईल यासाठी हे या अंकाचा उपयोग होणार आहे। पुन्हा एकदा या अंकाच्या प्रकाशनानिमित्ताने सगळ्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद। माझे काका कोपऱ्यामधून आलेले आहेत, अगदी भीमाशंकर खरोशीपासून ते आळंदीपर्यंत असं सगळ्यांनी ग्राहक दिनाचं महत्त्व ओळखून जे जे इथे आलेले आहेत त्या सगळ्यांचं मी मनपूर्वक स्वागत करते। अगदी थोडक्यात मी तुम्हाला सांगते की आपण हे का करत आहोत। प्रत्येकाला वाटलं असेल की आलो, स्टॉल लावले, पथनाट्य झालं, पथनाट्य आयोजित केलं, हा काय विशेष असा दिन आहे। तर आजचा दिवस आहे 24 डिसेंबर आणि 24 डिसेंबर 1986 साली ग्राहक संरक्षणाच्या हितार्थ जो कायदा तयार केला होता
त्या कायद्याचा मसुदा संसदेमध्ये मंजूर झाला आणि म्हणून 24 डिसेंबर या दिवशी तेव्हापासून ग्राहक दिन साजरा केला जातो. आपण जे म्हणतोय आता की आता आपल्याला कळलं की एखादा व्यवसाय, एखादा कुठलंही जे काही तुमची चळवळ ही सगळी एखाद्या कुणाच्या जोरावर उभी राहत असेल तर ती असते ग्राहकाच्या. जसं अतिथी देवो भव असं आपण म्हणतो, ही आपली संस्कृती आहे. तसं ग्राहकाला राजा म्हणण्याची संस्कृती जिथून निर्माण झाली तो हा 24 डिसेंबरचा दिवस, की जिथे ग्राहकाच्याच हातामध्ये सगळं काही आहे असं ज्या दिवशी अधिकृतपणे डिक्लेअर झालं, संसदेमध्ये ज्या कायद्याचा मसुदा तयार झाला, त्या 24 डिसेंबरला अनन्यसाधारण असं महत्व आहे. कारण सगळी जी मार्केट आहे, सगळा जो व्यापार आहे, याच्या चाव्या ह्या शेवटी ग्राहकाच्या हातामध्ये आहेत. आणि मग त्या ग्राहकाच्या सुरक्षेचा हक्क, त्याला माहिती मिळण्याचा हक्क, त्याचा निवडीचा हक्क, त्याला त्याचं म्हणणं मांडण्याचा हक्क, त्याचं तक्रार आणि निवारण, तक्रार दाखल करायचा हक्क आणि ती निवारण करून घ्यायचा हक्क. आणि हे सगळं करण्यासाठी जे काही शिक्षण त्याला लागतं, त्या ग्राहकाला काहीतरी माहिती पाहिजे की याची